तर ते आपण प्रीहीट करायला ठेवायचं आणि कुकरचं झाकण बंद करताना आठवणीने शिट्टी काढा. शिट्टी करायची नाहीये आपल्याला. चला काय पुढे आता? येस, मग 5 मिनिट आपण कुकर आधी प्रीहीटला ठेवायचा आणि आता हे सगळं मिक्सचर या बाउल मध्ये काढून छान आपण त्याला गार्निश करूया. खूप टाकू ना हे? हा, आता खूप. किती वेळ लागतो याला कुकर मध्ये ठेवल्यावर? 20 ते 25 मिनिटं. पण आपण 15 मिनिटांनी एकदा चेक करायचं ते झालंय का नाही. नाही तर दगड नको बाहेर यायला नाचणीचा. येस, कुकरचं झाकण पॅक वगैरे नाही करायचं. नाही. भावना, तुला ही रेसिपी शिकवली कोणी? ही रेसिपी माझी आजी करायची आणि आमच्या घरात सगळ्यांची फेवरेट आहे तिच्या हातची ही नाचणी रव्याची रवळी. पण आता सिद्धिराजना पण ती आवडायला लागली म्हणून मी गाडे पाटलांच्या घरात सुद्धा आवर्जून करते आणि सगळ्यांना ती आवडली. छान. चला आता तुम्हालाही आवडेल, भावनाने केली म्हणल्यानंतर, हो की नाही? सिद्धू, 15-20 मिनिटं वाट पाहण्यापेक्षा तुझ्या हातच्या सरबताची चव बघूया कशी आहे. चला. सिद्धू करणार आहे ताडगोळ्याचं सरबत. ताडगोळा हे फळ उन्हाळ्यात येतं का? हो. अच्छा. आणि समुद्र किनारा जिथे जवळपास आहे तिथेच मिळतो ताडगोळा. ते आय थिंक आतून थोडं कूल पण करतात, त्याच्यामुळे ते उन्हाळ्यासाठी एकदम बेस्ट आहे. अच्छा, मी कधी ताडगोळा खाल्लेला नाहीये. आज आता थेट सरबत प्यायचं. येस, तर हे लिंबाचे काप आहेत, तर आपण एक थोडेसे ते पिळून घेऊया ग्लासात. वा वा वास. परफेक्ट. तर आता ह्याच्यामध्ये आपण सुंठ पावडर टाकूया थोडीशी. सिद्धूची एकंदरीत स्वयंपाकघरातली झेप तुमच्या लक्षात येत असेल. काळी मिरी टाकूया. त्याच्यानंतर आपण थोडस गूळ पावडर टाकूया. ऍक्च्युली ही जी रेसिपी आहे ती आमच्या आजीची, म्हणजे गाडे पाटील आजींची आहे, त्याच्यामुळे ही आमच्या घरात कमी गोड बनते. त्यांच्यामुळे हा. त्याच्यानंतर आपण थोडस आता मीठ, ती हलकं, हे 1-1 चमचा घाल प्रत्येकी, तर ते बॅलन्स होईल का? ओके ओके. ताडगोळा त्याच्यानंतर आपण त्याच्यात ताडगोळा समप्रमाणात ते टाकू. तिन्ही याच्यात वाटून टाक. बस इतकं. उन्हाळ्यात सब्जा हवा. एक नंबर. जी वख 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 होते ना उन्हात फिरून, ती जरा शांत होते. वा वा वा. कमाल. ताडगोळ्याचं सरबत मी पहिल्यांदा पिणार आहे आणि ते इतकं छान दिसतंय की वा. तिकडे ताडगोळ्याचं सरबत तयार आहे, इकडे आपण आता रवळी तयार झाली आहे का बघूया. गॅस बंद करू. असेल माझ्या हो. मते. वा 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 वा. त्याच्या भेगात सांगतायत तिथे किती खरपूस झालंय. म्हणजे फारच सुरेख. तर नाचणी रव्याची रवळी आणि ताडगोळ्याचं सरबत. तुम्ही वेळ वाया घालवू नका, पटकन लिहून घ्या या दोन्हीही पदार्थांसाठी लागणारं साहित्य आणि कृती. नाचणी रव्याची रवळी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 45 मिनिटे. 4 ते 5 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: नाचणी पीठ 1 वाटी, रवा 1 वाटी, गूळ 1 वाटी, तूप 2 चमचे, बेकिंग सोडा पाव चमचा, बेकिंग पावडर पाव चमचा, मीठ चवीनुसार, वेलची पूड 1 चमचा, सुकामेवा आवडीनुसार. कृती: नाचणी रव्याची रवळी करण्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये रवा, नाचणीचं पीठ, गूळ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, वेलची पूड, थोडा सुकामेवा आणि तूप घालून एकत्र करून घ्या. नंतर त्यात 1 वाटी पाणी घाला आणि मिश्रण एकजीव करा. पुढे लागेल तसं पाणी घालून डोशाच्या मिश्रणासारखे पातळ मिश्रण तयार करा. आता एका भांड्याला तेल किंवा बटर पेपर लावून घ्या आणि मिश्रण त्यात ओतून घ्या. एका बाजूला कुकर पाणी न घालता गरम करून घ्या. कुकर गरम झाला की त्यात भांडं ठेवून शिट्टी नसलेलं झाकण लावून घ्या आणि मिश्रण 20 ते 25 मिनिटं बेक करून घ्या. नाचणी रव्याची रवळी तयार. ताडगोळ्याचं सरबत. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 5 ते 10 मिनिटे. 3 ते 4 व्यक्तींसाठी लागणारं साहित्य: गूळ 1 छोटी वाटी, मीठ चिमूटभर, सुंठपूड पाव चमचा, मिरेपूड पाव चमचा, लिंबू 2 नग, बारीक चिरलेले ताडगोळे 1 वाटी, भिजवलेला सब्जा 1 वाटी किंवा आवडीनुसार. कृती: ताडगोळ्याचे सरबत करण्यासाठी ग्लासमध्ये लिंबाचा रस पिळून घ्या.
नंतर त्यात सुंठपूड, मिरेपूड, गूळ, मीठ, आवडीनुसार बारीक चिरलेले ताडगोळे, पाणी आणि आवडीनुसार सब्जा घालून ढवळून घ्या. वरून बर्फ घालून ताडगोळ्याचे सरबत सर्व्ह करा. नाचणी रव्याची रवळी आणि ताडगोळ्याचं सरबत दोन्ही तयार आहे आणि दिसायला फार छान दिसतंय. आपण ते खाऊया. आपण तिथे एक चाकू आहे भावना, हो, तुमच्या शुभ हस्ते त्या केकला सर्व करूया आपण. सर्व करूया. वा, काय रंग आलाय यार. चला, चेस. गोड आहे. हो, चांगलं झालंय. कमाल. मला तुम्हाला एक छानशी माहिती द्यायची आहे. आम्ही आमच्या प्रत्येक भागामध्ये एक सुपर फूड निवडतो, कारण काय आजकाल प्रत्येक जण स्वतःच्या शरीराचा आणि तब्येतीचा विचार करायला लागलेला आहे, जी चांगलीच गोष्ट आहे. तर आजच्या भागातलं मला वाटतं सुपर फूड आहे नाचणी. नाचणी शरीरासाठी फार चांगली असते. ग्लुटन नसतं, ग्लुटन फ्री ज्याला आपण म्हणतो. ज्यांना गव्हाचं पीठ चालत नाही त्यांच्यासाठी उत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे नाचणी. नाचणीमुळे रक्तातील साखर पटकन वाढत नाही. मधुमेह म्हणजे डायबिटीज असणाऱ्यांसाठी नाचणीची भाकरी फार फायदेशीर ठरते. नाचणी खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं, वारंवार भूक लागत नाही. बका 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 जे आपण खात सुटतो ते नाचणीमुळे होत नाही आणि याच्यामुळे सरते शेवटी जे तुम्हाला हवं आहे की वजन तुमचं नियंत्रणात राहतं. नाचणीचा स्वतःचा एक स्वभाव आहे, तो असतो थंड. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला छान थंड वाटायचं असेल तर नाचणीचा कुठलाही पदार्थ करा आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्या. वाव. वा, एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या पाठीशी उभं राहून तुम्ही जे काही पदार्थ केलेत त्याला तोड नाही. आता ह्याच्याच चवीनंतर मला पुन्हा एकदा तुमच्या मालिकेविषयी प्रश्न विचारायचा आहे. मध्यंतरी आम्ही एक प्रोमो पाहिला की तू इलेक्शनला उभी आहेस हो. आणि हा तुला सपोर्ट करतोय. तेव्हा तुझं एक फार छान वाक्य होतं की यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते, पण माझ्या पाठीशी माझा नवरा खंबीर उभा आहे. खंबीर उभा आहे. ती काय गोष्ट होती आणि ते काय म्हणणं आहे मला? म्हणजे कायमच सिद्धिराज भावनाला सपोर्ट करत सपोर्ट असतात. करत असतात. कुठल्याही गोष्टीत असेल, घरच्या गोष्टीत असेल किंवा तिने काम करावं यासाठी असेल. आता नवीन गोष्ट म्हणजे इलेक्शनसाठी. हो. तर भावनासाठी 24/7 अलर्ट असतो सिद्धिराज. त्यामुळे तिला काय लागणार आहे आणि त्यात आता गरोदर आहे. त्यामुळे आता तिला इलेक्शनला उभं राहिल्यानंतर कशाचीही कमतरता भासू नये आणि तिने इलेक्शन जिंकावं यासाठी स्वतःचे प्राणपणाला लावायला ते तयार झालेले आहे. भावनाच्या पाठीशी उभे असलेल्या सिद्धराजला आणि लक्ष्मी निवासला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आलेलं आहेच. जे इथून पुढेही मिळेल. मी तुम्हाला विनंती करतो की टेबलच्या समोर या, जरा तिथे थोड्या गप्पा मारूया, अजून एक गिफ्ट हॅम्पर देऊया, टाटा बाय बाय करूया. छान काळजी घ्या, छान छान काम करत राहा, छान दिसत राहा. तुम्हाला खूप शुभेच्छा. निघता निघता प्रेक्षकांना तुमच्या मालिकेविषयी, आपल्या मालिकेविषयी काय सांगाल? झी मराठीवर आपली दुपार घेऊन आम्ही आलेलो आहोत तुमच्या समोर. नवीन काहीतरी स्टोरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. लक्ष्मी निवास एका नव्या ढंगात बघायला मिळणार आहे. आतापर्यंत तुमचं प्रेम 8 वाजता मिळतच होतं, पण आता 1:30 वाजता सुद्धा द्यायला तुम्ही विसरू नका. कारण सोबतीला मागे सावली आहे, पुढे खवय्ये आहेत. पण पुन्हा एकदा विनंती करते की लक्ष्मी निवास बघायला विसरू नका. रोज दुपारी 1:30 वाजता आपली दुपार भारीमध्ये. तर येस, बघायला नक्की विसरू नका. लक्ष्मी निवास 1:30 ते 2:30. प्रेक्षक नक्की पाहतील, कारण प्रेम असलं की वेळेचं बंधन नसतं आणि प्रेम असलं की अर्धा तास काय, 1 तास काय, दिवसही कमी पडतो. त्याच्यामुळे नक्की पाहतील. भावना आणि सिद्धू, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात. आम्हाला फार आनंद झाला आणि तुमच्या वैयक्तिक आयुष्यासाठी, तुमच्या कामासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि भावना आणि सिद्धराज यांच्या प्रवासासाठी पण खूप शुभेच्छा. थँक्यू. खूप मस्त काम करत राहा आणि छान आनंदी राहा. पण तुम्हाला आजच्या या आपल्या भेटीची आठवण राहावी म्हणून झी मराठीकडनं, माझ्याकडनं, आमच्या संपूर्ण आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबाकडनं एक छोटीशी भेटवस्तू आहे. प्लीज घेऊन या. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया. थँक्यू. भावना आणि सिद्धराज यांना मला आज भेटता आलं. आज लक्ष्मी निवास मधून ते इकडे आले आपल्या आम्ही सारे खवय्येमध्ये. याचा आनंद काही वेगळाच आहे. याही मालिकेला प्रतिसाद द्या आणि तुमच्या घरामध्ये जर असं कोणी सिद्धराज असेल जो भावनेच्या पाठीशी उभा राहत असेल, अशी भावना असेल जी कुटुंबासाठी उभी राहत असेल, तर त्यांना आमच्या या कार्यक्रमात नक्की पाठवा. आम्ही तुमचं स्वागत करायला आणि तुमच्या घरची चव जगासमोर आणायला कायम तयार आहोत. पाहत राहा आपला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.